श्री स्वामी समर्थ. जय गजानन. सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आपल्या आयुष्यात आपल्या काही इच्छा अशा असतात ना की ज्या अगदी लवकर पूर्ण होतात, पण काही इच्छा अशा असतात की आपण खूप प्रयत्न करू नये, अगदी आपण दिवस रात्र प्रयत्न करतो ती इच्छा पूर्ण करण्यासाठी, पण ती काही इच्छा पूर्ण होत नाही. मग अशा वेळेस आपण काय करतो? देवाला साकडं घालतो किंवा देवाला नवस बोलतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत गजानन महाराजांना नवस कसा करावा, गजानन महाराजांना साकडं कसं घालावं त्याविषयीची माहिती शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ स्किप न करता पहा. इच्छापूर्तीसाठी महाराजांना कुठला नवस करावा, कुठला संकल्प करावा, नवस कसा करावा, हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. सगळ्यात पहिल्यांदा महाराजांना नवस करताना तुमची महाराजांवर पूर्ण श्रद्धा पाहिजे, महाराजांवर पूर्ण विश्वास पाहिजे. कधी कधी काय होतं की कुणीतरी आपल्याला सांगतं की हा, मी महाराजांना असा असा नवस केला होता आणि माझा महाराजांनी 1 महिन्याच्या आत किंवा एवढ्या दिवसांच्या आत महाराजांनी माझा नवस पूर्ण केला. मग आपण काय करतो? त्या व्यक्तीने सांगितलं म्हणून आपण लगेच महाराजांना नवस करतो. तर असं नाही पाहिजे. महाराजांना ज्यावेळेस तुम्ही नवस करणार आहे त्यावेळेस तुमच्या मनामध्ये महाराजांविषयी पूर्ण विश्वास पाहिजे, महाराजांविषयी श्रद्धा पाहिजे आणि मगच तुम्ही महाराजांना नवस करा. एक नवस करण्याची एक कॉमन चुकीची पद्धत सांगते. बरेच जण ही करतात, पण यात चूक काय ते पण मी सांगते. ज्यावेळेस नवस करतात त्यावेळेस काय सांगतात की महाराज, माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या, मी तुम्हाला सोन्याची एखादी वस्तू घेईल, मी तुम्हाला चांदी अर्पण करेन, महाराज मी तुम्हाला एवढे एवढे पेढे देईल, किंवा मग महाराज मी तुमच्या दानपेटीत पैसे टाकेल. बरेचसे जण ही अशी वाक्य बोलतात. तुम्ही मला खरं सांगा, सोनं, चांदी, पैसा, पेढे याची महाराजांना आवश्यकता आहे का हो? ह्या गोष्टी तुम्ही बोलताय, बरोबर आहे, पण ती ती आवड महाराजांना आहे का? महाराजांना सोनं, चांदी, ज्यावेळेस महाराज प्रकट झाले त्यावेळेस महाराज हे दिगंबर अवस्थेत प्रकट झाले, ना की त्यांना सोनं, चांदी. महाराजांना काय हवंय हे तुम्ही आधी लक्षात घ्या. जर महाराजांना ह्या गोष्टी आवडतच नाहीत, ह्या गोष्टी त्यांना पाहिजेच नाही, तर तुम्ही ह्या गोष्टीचा नवस बोलून त्याचा काय उपयोग आहे का? आणि तुम्ही माझी ही गोष्ट पूर्ण करा, मग मी तुम्हाला ही गोष्ट घेईल किंवा मग हे सोनं घेईल, चांदी घेईल. इथं आपण काही डील करतोय का? कुठला व्यवहार करतोय का महाराजांशी? नाही ना. मग ह्या गोष्टी तुम्ही नाही बोलल्या पाहिजे. ह्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत. त्यामुळं सोनं, चांदी, पैसा, दागदागिने ह्या गोष्टींची महाराजांना काहीही गरज नाहीये. ह्या गोष्टींची महाराजांना आवडही अजिबात नाहीये. त्यामुळं प्लीज ह्या गोष्टी तुम्ही अजिबात बोलू नका. नवस करताना कुठल्या गोष्टी नाही करायच्या ते सांगितलं. आता कुठली गोष्ट करायची? आता सोनं, चांदी, पैसा, दागदागिने ह्या तर गोष्टींचा नवस करायचा नाही. मग कशाचा करायचा? नवस करताना हा तुम्ही भक्तीचा, सेवेचाच करा. महाराजांची भक्ती, महाराजांची सेवा जेवढी करता येईल त्या सेवेचा तुम्ही नवस करा. त्याचा नक्की फायदा होतो आणि त्या सेवेने, भक्तीने तुमची इच्छाही पूर्ण होते. आता बरेच जण असं पण म्हणतील, महाराजांना नवस काय करायची गरज आहे का? महाराजांना तर सगळं माहिती असतं, सगळं महाराज ब्रह्मांड नायक आहे, कशाला त्यांना नवस करायचा? तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तुम्ही ज्यावेळेस नवस करता, आता समजा मी नवस केलाय की मी गजानन महाराजांचं एक पारायण करेल, माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या. मी पारायण सुरुवात केली. मग काय होतं? एका डिसिप्लिन मध्ये, एका शिस्तीमध्ये माझ्याकडनं ते पारायण पूर्ण होतं. आणि असं काय होतं, मग कधी कधी आपण पारायण करायला घेतो, मग एक दिवस इकडे गेलं, एक दिवस तिकडे गेलं, त्यामध्ये ते होत नाही, मग सेवा पण होत नाही. भलेही माझा नवस पूर्ण झाला नाही, पण माझ्याकडनं एक सेवा तर महाराजांची झाली ना. एक डिसिप्लिन मध्ये ती गोष्ट माझ्याकडनं पूर्ण झाली. आणि गजानन विजय ग्रंथामध्ये पण नवसाचं महत्व हे खूप सांगितलेलं आहे. ज्यांनी गजानन विजय ग्रंथाचं पारायण केलं असेल, गजानन विजय ग्रंथ वाचला असेल, व्यवस्थित समजून घेऊन त्यांच्या लक्षात आलं असेल हे की त्यामध्ये नवसाचं महत्व हे किती आहे आणि किती जणांनी त्यामध्ये महाराजांना नवस केला होता आणि महाराजांनी तो पूर्ण देखील केला होता. त्यामुळे नवस करताना हा भक्तीचा आणि सेवेचाच करा. मग महाराजांना नवस कशाला करायचा वगैरे असे प्रश्न देखील मनात आणू नका. नवस करताना तुम्ही कुठल्या कुठल्या सेवेचा नवस करू शकता ते मी आता सांगते. एक तर सगळ्यात पहिले तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करू शकता. मग पारायण करताना तुम्हाला किती करायचे त्यावर, 1 पारायण, 2 पारायण, 5 पारायण, 7 पारायण, 11 पारायण, 21 पारायण, तुम्ही कितीही पारायणाचा नवस करू शकता. पण अशी बरेचशा लोकांना अनुभव आलाय, मला सुद्धा आलाय, की ज्यावेळेस तुम्ही ठरवता ना की एखादा संकल्प घेऊन एखाद्या इच्छेसाठी तुम्ही गजानन विजय ग्रंथाचं पारायण करता,
त्यावेळेस तुमची ती इच्छा पूर्ण होतेच. आणि वर्षातनं एकदा तरी गजानन विजय ग्रंथाचं पारायण हे तुमच्या घरात झालंच पाहिजे. खूप छान असतं आणि खूप त्याचे फायदे देखील असतात. तर ही एक सेवा होती. तुम्ही गजानन विजय ग्रंथाचं पारायण करू शकता. दुसरी, तुम्ही गजानन महाराजांचा गणगण गणात बोते हा जप करू शकता. मग गणगण गणात बोते या जपाच्या तुम्ही किती पण माळी घेऊ शकता ठरवून. 5 माळी घ्यायच्या, 11 माळी घ्यायच्या, 21 माळी. तुम्हाला जेवढं झेपत असेल 1 माळ घेतली तरी चालेल. कारण की तुम्ही घेतल्या 11 माळी घेतल्या आणि तुम्ही माळ जप करायला सुरुवात केली. 1-2 माळीपर्यंत तुमचं लक्ष लागलं आणि नंतर तुमचं लक्ष दुसरीकडेच गेलं. मग त्या 11 माळीचा काहीही उपयोग नाहीये. त्यामुळे जर तुमचं लक्ष लागत असेल, पूर्ण कॉन्सन्ट्रेट होऊन तुम्ही करणार असाल, तर तुम्ही 11 माळी करा. नाहीतर मग 1 माळ केली तरी चालेल, पण ठरवून घ्या. आज 1 माळ केली ना, मग ती रोज करायचीच. किंवा 11 माळी घेतल्या तर आज 11 माळी तर रोजच. मग असं नाही, आज केली, उद्या नाही, परवा 5च घेतल्या, परवा 3च, असं करायचं नाही. जे तुम्ही ठरवणार आहे, जो संकल्प करणार आहे, तसंच तुम्ही करा. अजून काय करू शकता, तुम्ही रोज गजानन महाराजांची 52 आहे त्याचं रोज वाचन करू शकता. त्याचा संकल्प करू शकता की हा, मी रोज गजानन महाराजांची 52 वाचेल, रोज ती सेवा करेल. मग तुम्ही 52 वाचताना देखील 11 वेळा, 3 वेळा, 5 वेळा किंवा मग 1 वेळा तुम्ही वाचू शकता. गजानन महाराजांचं स्तोत्र आहे ते देखील तुम्ही वाचू शकता. तुम्हाला मी ह्या ज्या सेवा सांगितल्या ह्यातली तुम्हाला जी आवडेल ती सेवा तुम्ही करू शकता. किंवा मग रोज मी महाराजांची आरती करेल, किंवा जर तुमच्या जवळ गजानन महाराजांचं मंदिर असेल तिथे मी रोज दर्शनाला जाईल. रोज जरी नाही जमलं तर मी गुरुवारी तरी नक्की जाण्याचा प्रयत्न करेल. असे तुम्ही ह्या सेवा सांगितल्या यामधल्या कुठल्याही एका सेवेचा तुम्ही नवस करू शकता. सुरुवात करताना तुम्हाला आधी महाराजांना प्रार्थना करायची की महाराज, माझी ही इच्छा आहे, मला ही इच्छा पूर्ण होऊ द्या. या इच्छेसाठी मी ही सेवा सुरू करते, तरी माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या. आणि मग तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे. ह्या सेवांपलीकडे पण जर तुमच्या जवळ गजानन महाराजांचं मंदिर असेल तर तुम्ही मंदिरात जाऊन देखील काही सेवा करू शकता. कुठल्या सेवा करू शकता, तुम्ही मंदिर झाडण्याची सेवा करू शकता, मंदिर स्वच्छ करण्याची, किंवा मग मंदिरात येणारे जे भक्त आहेत त्यांच्या चपला तुम्ही स्टँडवर ठेवण्यासाठी देखील ही सुद्धा तुम्ही सेवा करू शकता. ज्यावेळेस तुम्ही मंदिर स्वच्छ करत असता, म्हणजे मंदिरातला कचरा तुम्ही काढत असता, तसंच गजानन महाराज हे तुमच्या आयुष्यातला कचरा देखील कमी करण्यास मदत करत असतात. गजानन महाराजांच्या मंदिरात जे भक्त दर्शनासाठी जातात त्यांच्या चपला तुम्ही व्यवस्थित स्टँडवर ठेवण्याची किंवा मग व्यवस्थित एका जागेवर लावून ठेवण्याची देखील सेवा करू शकता. ज्यावेळेस तुम्ही ह्या चप्पल वगैरे ठेवत असतात त्यामध्ये असा एकतरी गजानन महाराजांचा भक्त असतो की त्याची चप्पल उचलल्यामुळे किंवा ज्याची सेवा केल्यामुळे आपल्याला त्याच्या एवढंच पुण्य आणि त्याच्या एवढंच भाग्य हे आपल्याला प्राप्त होतं. कारण की तो जेवढी सेवा करताय, तो एवढी सेवा करत असेल, माहित नाही ना आपल्याला कोण किती सेवा करतोय. आणि एवढे सगळे दर्शनासाठी येत असतात, त्याच्यात एक तरी असा माणूस असेलच की तो महाराजांची खूप सेवा करत असेल आणि त्याची जर तुम्ही चप्पल उचलली तर त्याचं भाग्य हे किती मोठं आहे बरं. आणि ते भाग्य किंवा ते सेवेचा फायदा हा तुम्हाला देखील मिळतो. तुम्ही या सेवेचा देखील नवस करू शकता. तुम्ही जर शेगावमध्ये गेला असाल तर तुम्ही पाहिलं असेल की शेगाव संस्थांमध्ये असे कितीतरी सेवेकरी आहेत जे कचरा उचलत असतात, मंदिर झाडत असतात. तिथे तर स्वच्छता तर खूपच असते. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे सेवेकरी कसे काम करत असतात. चपला स्टँडवर व्यवस्थित ठेवत असतात, व्यवस्थित आपल्याला दर्शनासाठी दर्शन कसं आपल्याला सुलभ होईल त्यासाठी आपल्याला मदत करत असतात. आणि शेगाव संस्थांमध्ये मी असं ऐकलंय की तिथं ह्या सेवा करण्यासाठी सुद्धा नंबर लागलेले असतात. की काही जण असे आहेत की त्यांची लिस्ट फुल असल्यामुळे अजून देखील त्यांचा तिथं सेवा करण्यासाठी नंबर आलेला नाहीये. त्यामुळे ह्या सेवा पण खूप महत्वाच्या आहेत. ज्या मी घरी सांगितल्या आहेत त्या सुद्धा सेवेचा तुम्ही नवस करू शकता. त्यासोबत ह्या मंदिरातल्या देखील सेवा ज्या 2 सांगितल्या, स्वच्छ करण्याच्या, चप्पल वगैरे उचलण्याच्या, त्या सुद्धा सेवेचा तुम्ही नवस करू शकता. महाराजांना आपले भक्त हे खूप प्रिय असतात आणि त्या भक्तांची जर आपण सेवा केली ना तर आपण देखील महाराजांना खूप प्रिय होतो. त्यामुळे प्रत्येकाला जशी जमेल तशी सेवा करण्याचा प्रयत्न करा. पण समोरचा करतोय म्हणून आपण करतोय त्या गोष्टीला काही अर्थ नाहीये. सेवा करताना ही मनापासनं आतमधून येऊ द्या. सेवा करताना काहीही पैसे लागत नाही, खूप सारे दागदागिने वगैरे तसलं काहीही लागत नाही.
सेवा करताना लागतो तो तुमचा शुद्ध भाव, तुमची श्रद्धा, तुमची निष्ठा. तुम्ही कशी सेवा करताय, किती प्रेमाने भक्तीने सेवा करताय ते महत्वाचं आहे. जो भक्त शुद्ध भावाने, श्रद्धेने, निष्ठेने महाराजांची सेवा करतो तोच भक्त महाराजांना प्रिय होतो आणि महाराज त्याच्यावर कृपा देखील करतात. यामध्ये एक गोष्ट अशी देखील येते बरं का, बऱ्याच जणांचं असतं हे. मी आणि माझी मैत्रीण, आम्हाला दोघींना काहीतरी महाराजांकडनं पाहिजे, काहीतरी मिळवायचे, इच्छा पूर्ण करायची आणि आम्ही दोघींनी सेवेला सुरुवात केली. तिने एक पारायणच केलं, तिची लगेच इच्छा पूर्ण झाली आणि मी 5 पारायण केलंय, अजून माझं पारायण चालू आहे तरी माझी इच्छा पूर्ण नाही झाली. मग लगेच मनात काय येतं की महाराज काही इच्छा पूर्ण करत नाही, नवस वगैरे काही नसतो, मग आपण सगळं महाराजांवर हे करून देतो, सोडून देतो. पण असं कधी मनात आणू नका की समोरच्याची इच्छा पूर्ण झाली, माझी झाली नाही म्हणजे मग महाराज इच्छाच पूर्ण करत नाही वगैरे, असं काही नसतं. हे बघा, कर्माचे देखील भोग असतात. कर्माचे भोग हे भोगावेच लागतात. त्यामुळे आत्ता जरी इच्छा पूर्ण झाली नाही तरी तुमचे भोग हे भोगत असताना ते संपल्यावर तुमची इच्छा ही पूर्ण होणारच आहे. आणि एक ना एक दिवस अशी वेळ येते ना की ती महाराज ही इच्छा पूर्ण करतातच. आत्ता आपल्याला वाटतं की दुसरं एक कारण सांगते की आत्ता आपल्याला वाटतं की ती इच्छा लगेच पूर्ण व्हावी, ती गोष्ट मला लगेच मिळावी, पण ती गोष्ट कदाचित आत्ता आपल्यासाठी चांगली नसेल, त्यामुळे महाराजांनी आपल्याला आत्ता दिली नसेल. पुढे जाऊन काहीतरी त्या गोष्टीमुळे आपल्याला नुकसान होणार असेल, त्यामुळे आत्ता ती मिळाली नाही. त्यामुळे ज्या वेळेस योग्य वेळ असते त्यावेळेस महाराज ती गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवतच असतात, महाराज ती गोष्ट आपल्याला देतच असतात. आणि त्यामुळे असं कधीच चुकीचा गैरसमज करून घेऊ नका की हा समोरच्याची इच्छा पूर्ण झाली नाही, माझी पूर्ण झाली नाही, समोरच्याची इच्छा पूर्ण झाली आणि माझी पूर्ण झाली नाही म्हणजे नक्की माझी सेवा महाराजांना आवडत नसेल का, किंवा मग महाराज काही इच्छा वगैरे पूर्ण करत नाही, असा कधी मनात गैरसमज आणू नका. आता नवस करताना सगळ्यात पहिल्यांदा जर तुमच्या घराजवळ मंदिर असेल तर तुम्ही मंदिरात जाताना नारळ, फूल, खडीसाखर घेऊन जा. जर मंदिर नसेल तर घरात फोटो समोर किंवा मूर्ती समोर तुम्ही बसा आणि दिवा अगरबत्ती लावा आणि मग महाराजांना प्रार्थना करा की महाराज माझी ही इच्छा आहे आणि मी ह्या इच्छेसाठी ही सेवा सुरू करणार आहे. मग ती 7 दिवसाची असेल, 21 दिवसाची असेल किंवा वर्षभर तुम्ही ती सेवा करणार असाल, न चुकता मी ही सेवा करणार आहे. त्यामुळे ही इच्छा माझी पूर्ण होऊ द्या आणि मी आजपासनं किंवा उद्यापासनं सेवेला सुरुवात करेल, असं म्हणून ते नारळ वगैरे तुम्ही महाराजांच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर ठेवायचं. त्यानंतर घरी यायचं आणि मग सेवेला सुरुवात करायची. मग तिथे वाट बघत बसायची नाही, हा मग माझी इच्छा पूर्ण झाल्यावर मी सेवेला सुरुवात करा, असं नाही. तुम्ही लगेच सेवेला सुरुवात करायची. कधी कधी काय होतं, तुम्ही जर 21 दिवसांची सेवा करणार असाल तर तुमची 7 दिवसात देखील इच्छा पूर्ण होते. पण 7 दिवसात जरी इच्छा पूर्ण झाली तरी सेवा थांबवायची नाही. तुम्ही 21 दिवसाचा संकल्प केलाय म्हटल्यावर तुम्हाला ते 21 दिवस पूर्णच सेवा करायची. इच्छा जरी लवकर पूर्ण झाली तरी सेवा ही तुम्हाला पूर्णच करायची. आपल्याला महाराजांकडनं आपण काही मागताना आपली लिस्ट ही खूप मोठी असते. हे द्या, ते द्या, असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे. आपल्या गोष्टी म्हणजे मागण्या खूप मोठ्या असतात आणि त्या मानाने आपण सेवा करायला घेतली की आपण सेवेमध्ये काटकसर करतो, सेवेमध्ये कंटाळा करतो. तर मग असं करून कसं चालेल? त्यामुळे महाराजांची सेवा करा, भक्ती करा आणि एका वेळेस शक्यतो एकच गोष्ट मागा. सारखी असं लांबण लावू नका, सारखं मागं लागू नका की हे पाहिजे, ते पाहिजे, तसं पाहिजे. महाराजांना माहित असतं तुम्हाला तुमच्याकडे कुठल्या गोष्टी नाही आहेत आणि तुमच्याकडे कुठल्या गोष्टी असल्या पाहिजे. त्यामुळे उगाचच लांबण लावू नका, एका वेळेस एकच गोष्ट मागा. महाराज हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत, त्यामुळे त्यांना कुठल्याही मोठ्या गोष्टींची गरज नाही. त्यांना हवी आहे ती फक्त तुम्ही करत असलेली सेवा आणि तुम्ही करत असलेली भक्ती. त्यामुळे मोठमोठ्या गोष्टींची गरज नाही, खूप काही पैसे खर्च करायची गरज नाही. खूप काही मनात भीती असते की हा असं करायचंय, तसं करायचंय, मग आता हा खर्च वगैरे कसा करायचा. तर त्यामुळे तसंही काही नाही, फक्त सेवा आणि भक्तीसाठी काही पैसे लागत नाही. लागतो तो तुमचा शुद्ध भाव, तुमची श्रद्धा आणि तुमची निष्ठा. तर आजच्या पुरतं एवढंच. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत हीच माहिती शेअर करायची होती की श्री गजानन महाराजांना नवस कसा बोलायचा, महाराजांना साकडं कसं करायचं इच्छापूर्तीसाठी. तर मी सांगितल्या पद्धतीने नवस करा. नवस तुमचा 100% पूर्ण करतील महाराज आणि सेवेला सुरुवात करा. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. गणगण गणात बोते. जय गजानन.